हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता ज्वारीविषयी माहिती घेऊया. 1. ज्वारी ही आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या अन्नधान्यांपैकी एक सामान्य धान्य आहे. 2. ज्वारीमध्ये बाजरी इतकेच पोषक घटक व चरबीचा भाग असतो. ज्वारी थंड व वृक्ष असल्याने वायुकारक असते, परंतु रोज तिचा वापर करणाऱ्या लोकांसाठी ती आरोग्यकारक असते. 3. महाराष्ट्रात खेड्यापाड्यांतून ज्वारी हाच मुख्य दैनंदिन आहार असतो. सौराष्ट्र व गुजरातमधील कित्येक खेड्यातील लोक ज्वारीवरच स्वतःचा उदरनिर्वाह करतात. उत्तर गुजरातपेक्षा दक्षिण गुजरातमध्ये ज्वारीचा उपयोग अधिक करतात. 4. ज्वारीपासून पेज बनवली जाते. ज्वारीच्या लाह्याही बनवल्या जातात. ज्वारीच्या लाह्या खाल्ल्याने कफ नाहीसा होतो. वसंत ऋतूत कफ संचय व कफ प्रकोप होत असतो. त्यामुळेच होळीच्या दिवसात कफ दूर करण्यासाठी लाह्या व चणे खाण्याचा प्रघात आहे. 5. ज्वारीपासून कांजीही बनवली जाते. ही कांजी कफनाशक व वायुहारक असते. मूळव्याध व प्रमेह असणाऱ्या रुग्णांसाठी ती पथ्यकारक असते. 6. ज्वारीची हिरवी ताटे ऊसासारखीच गोड असतात. त्यामुळे खेड्यातील लोक व विशेषतः लहान मुले ऊसाप्रमाणे ही ताटे चघळत खातात. 7. ज्वारी थंड वृक्ष मधुर पित्तनाशक, रक्तविकार दूर करणारी, ग्राहक व काही अंशी कफकारक व वायुकारक असते. 8. पांढरी ज्वारी वृष्य बलप्रद व पथ्यकारक असते. मूळव्याध, व्रण पडणे, त्रिदोष, ग्लूम व अरुची यावर ज्वारी गुणकारी असते. 9. लाल ज्वारी कफकारक, पिच्छल, गुरू, शीतल, मधुर, वृष्य बलकारक, पौष्टिक आणि त्रिदोषनाशक असते. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.